राम कहो या कहो राई। हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। राम कहो या कहो राई, ईश्वर न्यारा है। महावीर राम सिंह गुरु नानक प्यारा है। ओ गुरु नानक प्यारा है। राम कहो या कहो राई, ईश्वर न्यारा है। महावीर राम सिंह गुरु नानक प्यारा है। ओ गुरु नानक प्यारा है। राम ने सबको गले लगाया, ऊंच नीच का भेद मिटाया। राम ने सबको गले लगाया, ऊंच नीच का भेद मिटाया। हमें संदेश खुदा का मिला, हमें संदेश खुदा का। भाईचारा है, भाईचारा है। महावीर राम सिंह गुरु नानक प्यारा है। ओ गुरु नानक प्यारा है। विश्व व्यतीत है प्रेम पियासा, वेद पुराण पुराण की भाषा। विश्व व्यतीत है प्रेम पियासा, वेद पुराण पुराण की भाषा। कवि महेश्वर एक नाम, कवि महेश्वर एक नाम। जन जन का सहारा है, जन जन का सहारा है। महावीर राम सिंह गुरु नानक प्यारा है। ओ गुरु नानक प्यारा है। बहुधर्मी हम बहुकलमी हम, बहुवर्गी हम बहुभाषी हम। बहुधर्मी हम बहुकलमी हम, बहुवर्गी हम बहुभाषी हम। हिंदू मुस्लिम सिख ईसाई, हिंदू मुस्लिम सिख ईसाई। भाई भाई है, भाई भाई है। महावीर राम सिंह गुरु नानक प्यारा है। ओ गुरु नानक प्यारा है। राम कहो या कहो राई, ईश्वर न्यारा है। महावीर राम सिंह गुरु नानक प्यारा है। ओ गुरु नानक प्यारा है। ओ गुरु नानक प्यारा है। काय रे गण्या, आजकाल तो मंदिरात जायला लागला आहे, बात क्या है? अरे मला मंदिरात जायला आवडतं, माझं मन शांत होतं. हा ठीक आहे चल. आता काम करायचं नाही का, नाही तर काल सारखं उपाशी राहावं लागेल.
सकाळपासून शोधत आहे. आज काय हमाली करायची नाही का? सारखं समोर का बघतोस? अरे बघा रे, त्या मुलीच्या तिला किती लाड करते. मी बघत असतो रोज त्यांना मस्त मस्त खायला पण देते. अरे बाबा, आपण अनाथ मुलं, आपल्याला ना आई ना बाप, अशीच जिंदगी जगायची. भेटलं तर खायचं, नाही तर उपाशी पोटी झोपायचं. तू राहा बघत, मी जातो. तो विज्ञानाचा अभ्यास पण चांगला केला. मुंगीचं वजन बसत नाही, काय चिमकाचं वजन बसत. आजही तुम्हाला एक चांगला सुंदर मी विषय सांगणार आहे, व्यक्ती महत्व विकास. इंग्लिशमध्ये त्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतात. हे व्यक्ती महत्व विकास कसा असला पाहिजे, व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये कसं राहिलं पाहिजे, एका नागरिकाची कर्तव्य काय असली पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण त्या विषयाला समजून घेणार आहोत पुढच्या 25 मिनिटांमध्ये. तुम्ही सगळे रेडी आहात, तयार आहात? अरे बाळा, वाकून वाकून काय बघतोस? सर मला पण शिकायचंय, खूप मोठं माणूस व्हायचं. बाळा, तुझ्या आई बाबांना सांग की मलाही शाळेत जायचं आहे करून. तर मला आई बाबा नाहीत, मी अनाथ मुलगा आहे. काय रे, मला असं समजलंय की तुला शिकायचं आहे आणि मोठा माणूस व्हायचा आहे. झाला मोठा माणूस? अरे हा. मुलांनो, काल तुम्हाला गृहपाठ दिला होता, केला का पूर्ण तुम्ही? महिनाभर खिशाला ला चटका
ले पाडणार देश एसटीच्या. काय रे बाळा, काय करतोयस इथे? सर मी पेपर वाचतो. तुझं नाव काय आहे? माझं नाव गण्या आहे. खूप छान नाव आहे तुझं. तुला शिकायची आवड आहे गण्या? हो सर. पण सर माझ्याकडे शिकायला पैसेच नाही. गण्या, शाळा शिकायला पैशाची गरज लागते का? चल मी तुला नेतो शाळेत. सर आतून येऊ का? हो या ना. सर हा गण्या, हा अनाथ मुलगा आहे. गेली 2 दिवस आपल्या शाळेकडे फिरत होता आणि आज त्याला गार्डनमध्ये मी बघितलं तर पेपर वाचत होता. तर त्याला विचारलं मी, तुला शाळा शिकायची इच्छा आहे का? तर हो म्हटला. म्हणून नवीन ॲडमिशनसाठी मी इथे त्याला घेऊन आलो सर. बाळ, खरंच तुझी शिकायची इच्छा आहे का? हो सर. नाव सांग बरं तुझं पूर्ण. माझं नाव गण्या आहे. काहीही काळजी करू नकोस, इथे सगळं शिक्षण मोफत आहे. सर तुम्ही ह्याला वर्षा मॅडमकडे घेऊन जा. हो सर. त्याला मी लगेच ॲडमिशन देतो. हो सर. आज मी तुम्हाला स्त्री पुरुष तुलना या बाबतीत थोडक्यात माहिती देणार आहे. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. मॅडम आज येऊ का? हो ये बाळा. तोच का तू? तुला यादव सर आपल्या शाळेत घेऊन आले. उभा राहा बाळा. काय नाव आहे तुझं? माझं नाव गण्या आहे. माझा पहिला दिवस आहे. माझ्या मित्राचं नाव गोट्या आहे. मला शिकायला खूप आवडतं. वा वा, खूप छान. बस बाळा. हे बघा, सगळ्यांनी पुस्तकात लक्ष द्यायचंय. त्या काळी स्त्रीकडे समाज किती अनुदार दृष्टीने पाहत होता या विषयीचे विचार प्रस्तुत पाठात ताराबाई शिंदे यांनी मांडले आहेत. आजच्या काळातही हे विचार वाचकाला अंतर्मुख करतील. एकदा आई बापांनी कन्यादान करून तुमच्या हातावर पाणी सोडले म्हणजे झाले. मग ती ते सोडतात, त्यांना अंतरते. आहा, जे आई बाप जन्मल्या दिवसापासून त्या मुलीस काळजाच्या धडाप्रमाणे आपापल्या शक्ती सामर्थ्यानुरूप लाडाने कौतुकाने लहानाची मोठी करतात, तिला चांगले सुस्तर मिळावे म्हणून ते किती झटतात. तिचे सासू सासऱ्याची खुशामत करून यांनी आपले मुलीस फक्त चाहून चांगले ममतेने वागवावे. आज मी तुम्हाला सगळ्यांना एक चांगली बातमी सांगणार आहे. कोणती मॅडम? हो सांगते बाळा, बस. हे बघा, सगळ्यांनी इथे लक्ष द्या. आपल्या शाळेला एका शिष्यवृत्ती ट्रस्टतर्फे स्कॉलरशिप भेटणार आहे. पण त्या बाबतीत आम्ही सगळ्यांनी असा विचार केलेला आहे की तुमची सगळ्यांची एक परीक्षा घेतली जाईल आणि त्या परीक्षेत जो आपल्या शाळेतून पहिला येईल ना, त्यालाच ही स्कॉलरशिप भेटणार. मॅडम शिष्यवृत्ती म्हणजे काय? हो बाळा, बस सांगते. हे बघा, तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. आता आपण जी परीक्षा घेणार आहोत ना, त्या परीक्षेमधून आपल्या शाळेत जो पहिला येईल त्यालाही स्कॉलरशिप भेटणार. त्याला 12वी पर्यंत मोफत शिक्षण भेटणार आणि पुढे उपजीविकेचे साधन म्हणून एक चांगली नोकरी सुद्धा भेटणार. पण जर तो या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये नेहमी पहिला येत राहिला तरच. तुम्ही तुमच्या परीक्षेची तयारी ठेवा. परीक्षा केव्हाही घेतली जाऊ शकते.
हो या ना. मॅडम मी तुम्हाला याच्यासाठी बोलवलं की आज मुलांची शिष्यवृत्तीची परीक्षा आहे. हे बघा पेपर आलेले आहेत. तुम्ही सगळ्या मुलांना पेपर वाटून टाका. ठीक आहे? हो सर, ठीक आहे. मी सगळं काही बघते आणि ह्या परीक्षेत कोणी काही गैरप्रकार करणार नाही याचीही काळजी घेते. आणि तसं तर आपल्या शिष्यवृत्ती ट्रस्टच्या मॅडम शाळेत येऊन स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल सांगणार आहे. बरोबर. येतो मी. सगळ्यांनी स्वतःचं नाव लिहिलेलं आहे. नाव, इयत्ता, परीक्षा कुठली आहे ते सगळं लिहायचं आहे. आजची दिनांक, वार. आणि सगळ्यांना पेपरसाठी ऑल दी बेस्ट. छानपैकी पेपर लिहा. हे पहा विद्यार्थ्यांनो, त्या मॅडम माझ्यासोबत जे आलेले आहेत या शिष्यवृत्ती ट्रस्टच्या प्रमुख आहेत. तुम्हाला आठवत असेल 4 महिन्यांपूर्वी या वर्गामध्ये तुमची शिष्यवृत्तीची परीक्षा झाली होती. त्या परीक्षेचा निकाल या मॅडम तुम्हाला आज सांगणार आहे. नमस्कार मुलांनो, माझे नाव पवार मॅडम आहे. मी शिष्यवृत्ती नावाची संस्था चालविते. काही महिन्यापूर्वी मला तुमच्या शाळेचा रेफरन्स मिळाला होता आणि गेल्या 4 महिन्यात झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल घेऊन मी आज आले आहे. आणि त्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी, मला पाहण्यासाठी आज मी इथे आले. आणि त्या विद्यार्थ्याचे नाव आहे गणेश बाळू कदम. सर, कधीपासून हा शाळेत आला? मॅडम, या शाळेमधील आमचे जे मेहनती आणि सेवाभावी शिक्षक आहेत ते सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना, मुलांना शाळेच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी शोध मोहीम नावाचा एक उपक्रम राबवतात. शोध मोहीम करत असताना हा अनाथ विद्यार्थी आम्हाला सापडला.
हा बघा शाळेत जातो काय दिवे लावलेले काय केलं आज अरे गोट्या, आता मला शिष्यवृत्ती मिळाली. शिष्यवृत्ती आता तर मी मोठा माणूस होणार. नमस्कार मंडळी. वैभव विद्यालय विक्रोळी ही 32 वर्षांपूर्वीची मान्यताप्राप्त व प्रकल्पबाधित शाळा आहे. दर्जेदार शिक्षण आणि उत्तम संस्कार देणाऱ्या या शाळेचा मी संस्थापक व संचालक आहे. ही मराठी माध्यमाची शाळा असून या शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतचे वर्ग आहेत. या शाळेचा लाभ अनेक गरीब गरजू होतकरू व अनाथ मुलांनी घेतलेला आहे. या शाळेमध्ये कसलाही भेदभाव केला जात नाही, कारण सर्वच विद्यार्थ्यांना आपण दत्तक घेतो. विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून कसलीही देणगी, वर्गणी, परीक्षा फी, संगणक फी, प्रवेश फी आदी न घेणारी ही या परिसरातील एकमेव शाळा आहे. या शाळेमध्ये शिकून गेलेले अनेक विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि शासनामध्ये उच्च पदस्थ अधिकारी आहेत. तसेच काही विद्यार्थी सैन्यात आणि पोलीस दलाच्या सेवेत आहेत. मित्र हो, या ठिकाणी मला आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगायची का बिघडवणं फार सोपं आहे, मात्र घडवणं अतिशय अवघड काम आहे. आजच्या शिक्षणाच्या बाजारीकरणामध्ये विनामूल्य प्रवेश देणाऱ्या, कसली फी न घेणाऱ्या, विनामूल्य बस सेवा उपलब्ध करून देणाऱ्या, विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके, वह्या आदी सर्व शालेय साहित्य देणाऱ्या आमच्यासारख्या शाळांची समाजामध्ये नितांत गरज आहे. या कामी भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने अशा शाळांना सहकार्य करणं हे आज आम्हाला अपेक्षित आहे. तर मंडळी, ध्येयाचा ध्यास लागला तर कामाचा त्रास वाटत नाही. अतिशय सेवाभावी वृत्तीने आम्ही हे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असून या कामी आमच्या शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा देखील मोलाचा वाटा आहे. या शाळेमध्ये जो कर्मचारी वर्ग आहे
तो अतिशय मेहनती आणि सेवाभावी वृत्तीने काम करणारा आहे. या ज्ञानदानाच्या पवित्र कार्यामध्ये आजपर्यंत अनेकांचा हातभार लागलेला आहे. त्या साऱ्यांचा या ठिकाणी नामोल्लेख करणं शक्य होणार नाही. खरं म्हटलं तर कल्पनाताई आणि रुपेशजी खऱ्या अर्थानं तर आपलं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे आणि आपले आभार मानले पाहिजेत. त्याचं कारण असं की आमचं जे दुर्लक्षित कार्य आहे, जे लोकोपयोगी आहे, जे विधायक आहे, परंतु त्याची विशेष कोणी दखल घेतली नव्हती, तेच आज आपण समाजासमोर जनतेसमोर घेऊन जाणार आहेत. आपण या ठिकाणी खरोखर अभिनंदनाला पात्र आहात. धन्यवाद.